भूसंपादन की दगा, मंदिर परिसरातील दुकान वाटपावरून शेगावात संताप, नगर परिषदेवर विश्वासघाताचे आरोप। शेगाव शहरातील मंदिर परिसरातील दुकान वाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय। दिनांक 15 जुलै 2026 रोजी शेगाव नगर परिषदेने मंदिर परिसरातील खासगी जागाधारकांना मालकी हक्काच्या तत्वावर नव्याने उभारलेल्या दुकान संकुलामध्ये दुकाने देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। मात्र या निर्णयावरून नागरिक आणि संबंधितांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिकांच्या मते मंदिर परिसरातील खासगी जागांची आजची बाजारभावानुसार किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे। मात्र त्या बदल्यात नगर परिषदेने दिलेली दुकाने प्रति चौरस फूट अवघ्या 470 रुपयांच्या दराने देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे। त्यामुळे मूळ जागेच्या किमती आणि देण्यात आलेल्या दुकानांच्या किमतीत मोठी तफावत असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणावरून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून नगर परिषदेने संबंधित जागाधारकांवर अन्याय केल्याचा आरोप केला जात आहे। जनतेचा विश्वासघात झाला असून गरीब नागरिकांचे शोषण करण्यात आले अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। या निर्णयामुळे भविष्यात नगर परिषदेबद्दल नागरिकांचा विश्वास कमी होईल का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे या आरोपांबाबत नगर परिषदेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नगर परिषदेकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव।